हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही सगळे आनंदीच असाल आणि आम्ही पण आनंदी आहोत. तर हा व्हिडिओ जो दिसतो ना तुम्हाला, तर पुण्यातील घर आहे ना आमचं, म्हणजे माझ्या माहेरच्या घराचा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला. तर एक आईसोबत ना मी जेव्हा बाहेर फिरायला गेले होते तेव्हा एक पॉट घेतला होता. तर तो व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, व्हाईट कलरचा घेतला होता छोटा. तर मी मनी प्लॅन लावण्यासाठीच घेतला होता. तर तो छान असा मनी प्लॅन छान दिसतो व्हाईट कलरमध्ये. तर मग मला रितिका बोलली, त्याच्यावरनं पेंटिंग करून देते मी तुला. तर हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तिला ना पेंटिंग करायला, क्राफ्ट वगैरे खूप छंद आहे तिचा. तर ती कलर करते. किती सुंदर कलर केला तुम्हाला दिसेल बघा पुढे व्हिडिओमध्ये. आणि इकडे मोठ्या मोठ्या तुळशी वाढल्या होत्या म्हणून दादांचं काम चालू होतं, त्या तुळशींना असं एकत्र बांधून ठेवायचं. तुम्हाला दिसतंय बघा पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. आणि छान असं मी म्हटलं मी करते, तर ती म्हटली नाही मी करते. मग माझ्यापेक्षा तर ती भारी करणार आहे तर नक्कीच आहे, म्हणून मी तिलाच करू दिलं. कारण तिने क्लास पण केलेले आहे ते कलर वगैरे पेंटिंगचे, तेव्हा तिला खूप छान येतं. आता चालले ती स्विमिंगच्या क्लासला. तर बाय करते सगळ्यांना. आजी बाय, आत्या बाय आणि तिची आई बाबा बाय. तिचे पप्पाच घेऊन जाणार होते स्विमिंगच्या क्लासला, कारण तिची आई तर ऑफिसमध्ये गेलेली होती. तर आम्ही आईसोबत फिरायला गेले होते ना. तर डोसा खायला आणल्यानंतर ना हे दोघं जण डोसा खातच नव्हते. त्यांना ना मध्ये आधी काही खायची सवयच नाही आहे, असं जेवणाच्या व्यतिरिक्त काहीच खात नाहीत. त्यामुळे ना मी लय पाठी लागून 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 त्यांना खायला लावलं. आणि आमच्या घरातले बाकीचे सगळे बाहेर जरा फिरायला गेले होते, त्यांच्या सोसायटीचे एकत्र सोसायटीवाले आणि ते सगळे एकत्र गेले होते. 1-2 मित्र होते, त्यामुळं मग आम्ही घरात तिघंजणच होतो. तर हे रितिकाची मम्मीने तिच्यासाठी क्लिप आणते. तर छान आहे ते क्लिप, मला तर आवडले म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. तर जे अर्थ म्हणजे पृथ्वी होती ना, तिथं मी तुम्हाला आपलं इंडिया कुणीकडे आहे ते दाखवत होती. तर खूप दिवसांनी मी नकाशावर, शाळा सोडल्यानंतर मी पहिल्यांदाच नकाशावर आपला भारत बघितला आहे. तसं तर आपण भारतातच राहतो, आपल्याला अभिमान पण आहे भारताचा, महाराष्ट्राचा. तसा तर आपण आपण म्हणजे आपण एक माणूस म्हणून आहे, म्हणून आपण प्रत्येक माणसाचा आदर केलाच पाहिजे. म्हणजे तो महाराष्ट्राचा असू देत, भारतातला असू देत, अगदी जगाच्या पाठीवर कुठलाही माणूस असू देत, पण एक माणूस म्हणून आपण त्याच्याशी माणुसकी दाखवलीच पाहिजे. आणि त्या दिवशी आईने सगळ्यांसाठीच केली होती, कारण सगळेच एकत्रच होते. कारण जे बाहेर फिरायला आमच्या घरातले गेले होते ते पण आले होते, त्यामुळे सगळ्यांसाठीच काळ्या घेवडा असतो ना, त्याची उसळ केली होती. तसं तर काळ्या घेवड्याची उसळ ना
खूपच टेस्टी लागते. तुम्हाला माहिती असेल की जे जे काळे पदार्थ असतात ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. त्यात खूप खूप कॅल्शियम असतं, जसं की नाचणी वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही वॉक करायला ना गार्डनमध्ये गेलो होतो. तर मी ना आईसोबत पण काहीतरी आपण फिरलं पाहिजे, खाल्लं पाहिजे म्हणून आम्ही गार्डनमध्ये फिरल्यानंतर ना लई पाठी लागली मी आईच्या. लय म्हणजे लय. आई माझ्यासोबत यायला घाबरत होती, कारण तिला रस्ता क्रॉस करून जायचं होतं ना, म्हणजे आम्हाला दोघींना पण. त्यामुळे रस्ता क्रॉस करायला ती खूप घाबरते. तर तिला मी लय पाठी लागली, लय पाठी लागली आणि तिला भेळ खाण्यासाठी मी नेलंच. माझा हट्टच होता तो, की काहीही असू देत पण हिला घेऊन जायचं, म्हणजे जायचंच रस्ता क्रॉस करून आणि भेळ खायची आणि घरातल्यांसाठी पण घेऊन यायची. पण घरातल्यांनी सांगितलं आणि नको आहे म्हणून. तर जे आता तुम्हाला दाखवलं ना रितिकांचे हे ड्राय टिश्यू पेपर असतात ना, नाही ड्राय क्ले असतात, क्ले, हां, ड्राय क्ले असतात ना, त्याचे फुलं तिने बनवलेत ते दाखवते. आणि इथं दादा, आज बघूया मी तिला सांगणार आहे मला शिकव म्हणून. तिच्याकडनं खूप काय काय शिकणार, काय अगदी आहे तर छोटी, पण आम्ही एवढे मोठे झालो आता तरीसुद्धा ती आम्हाला शिकवते, म्हणजे बघा. चला तर आजचा